ढगांशी स्पर्धा करणारे उंच उंच पर्वत आणि पायथ्याला पसरलेली हिरवीगार गवताची शॉल, हे आहे स्वित्झर्लंडमधलं ग्रिंडलवॉल्ड. उंच कड्यावर उभं राहून खाली अशी मोहक दृश्य पाहायला कोणाला आवडणार नाही, पण त्यासाठी थरथरत्या जाळीवरून थंडगार वाऱ्याचा मारा खात असा ॲडव्हेंचरस प्रवास करत इथे पोचावं लागतं. मग इथून जे व्ह्यूज मिळतात ना, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. ते फक्त अनुभवायला हवं. आहे ना थ्रिलिंग एक्सपिरियन्स. चला आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला इथे घेऊन जातो. आपण आहे ना आता इथून निघालो आहे आणि जातो आहे ग्रिंडलवॉल्डसाठी. तर ग्रिंडलवॉल्ड ही एक शहर आहे स्वित्झर्लंडमधलं आणि ते अतिशय सुंदर आहे. तर म्हणून आपल्याला तिकडे जायचं होतं. तर आता बघूया आपण. ट्रेनला जावं लागेल. इथून हा पूर्ण रोड जो आहे ना तो स्टेशनला जातो. इंटरलेकनवरून आपल्याला बसने विल्डर्सविल या स्टेशनला पहिलं जावं लागेल आणि तिथून मग आपल्याला ग्रिंडलवॉल्डसाठी ट्रेन मिळेल. मी जरा वरूनच चालतो कारण गाड्या अगदी जवळ वाटतात. आणि हो, इथे बाईकसुद्धा आहेत. मला वाटलं की इथे लोक फक्त कारनेच प्रवास करतात. कसं छान वाटतंय चालायला. या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज आणि शुद्ध हवा, त्यामुळे थकवासुद्धा जाणवत नाही. आणि हो, मी विसरून सुद्धा गेलो की मी आत्ताच फ्लाईटने 16 तासांचा प्रवास करून आलोय. अगदी मस्त वाटतंय. फूल हे लेव्हेंडरचं आहे. आता ही मगाशी मी तुम्हाला जी नदी दाखवली होती, ती नदी ही इथून वाहते. अतिशय छान. आता इथे पण ह्यांनी बघ ना कशी फुलं लावलेली आहेत वरती. सुशोभीकरणामध्ये स्वित्झर्लंडचा हात कोणीच धरू नाही शकत. एवढी ते वातावरणाची काळजी घेतात, पोल्युशन होणार नाही याची काळजी घेतात. आता हे वरती ॲल्प्समध्ये बघा ढग उतरलेत डोंगरांवर. अतिशय सुंदर दिसतं. आपल्या इकडे सुद्धा पावसाळ्यात असंच दृश्य असतं. ट्रेन पास होते म्हणून फाटक बंद आहे, त्यासाठी आपल्याला जरा थांबावं लागेल. ही झाडांची अरेंजमेंट बघा. लॅव्हेंडर कलरची फुलं आहेत. त्यानंतर केळीसुद्धा दिसत आहेत. आय थिंक त्या विलायती केळी वगैरे आहेत आणि खूप छान आहेत. त्यांची हाईट पण शॉर्ट असते. हा पूर्ण त्यांनी ट्रॅफिक आयलंडसारखा केलेला आहे. गुगल मॅप ट्रॅव्हलिंगला खूप हँडी पडतोय. डायरेक्ट 3D मॅप घेऊन आपल्या फोनवर तो रस्ता दाखवतोय. आता कुठे वळायचं आहे, आता तुला सरळ जायचं आहे. खरंच इथे मॅपची ना खूप हेल्प होते. हे इंटरलेकन स्टेशन. आज आपला पहिलाच बस प्रवास आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. ही समोर दिसते ती आपलीच बस आहे वाटतं, कारण मॅपने आम्हाला तीच दाखवली आहे. चला बसमध्ये जाऊ. ही आता बस आता हार्डली 2 मिनिटात चालू होईल. तिकिटाचं तर टेन्शन नाही आहे कारण स्विस पास आपला ॲक्टिवेटेड आहे. जस्ट बसायचं आणि आपल्याला बस विल्डर्सविल या स्टेशनला सोडेल. आपण विल्डर्सविल या स्टेशनला आलो आहे, पण आता ट्रेन यायला थोडंसं 10 ते 15 मिनिटाचा उशीर आहे. तुम्हाला इकडे आल्यावर इंटरेस्टिंग माहिती कळली की विलकावला जाता येतं इकडून आणि हा पूर्ण नकाशा मिळाला. त्याला मी तुम्हाला जरा तो नकाशा दाखवतो आणि आयडिया येईल की आपण कुठे कुठे फिरणार आहोत आणि ते कसं कसं फिरणार आहोत. हा पूर्ण नकाशा आहे. इंटरलेकन OST आणि इंटरलेकन वेस्ट जिथे आपण आता राहतोय. आणि त्याच्यामधनं जो मी सकाळी तुम्हाला तो जो नदीचा व्हिडिओ दाखवला, तर ही ती नदी आहे. ही नदी इथून जाते आणि इथे मिळते. आपल्याला OST म्हणजे ईस्ट असतं आणि WEST वेस्ट ते पश्चिम. आपण जसं ईस्ट म्हणतो तसं इथे OST आहे. तर आपण इकडे लॉटरब्रननला जाणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपण ग्रिंडलवॉल्डला जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण एसेलवॉल्डला जाणार आहोत आणि युंगफ्राऊला पण. तर हे सगळं याला बोलतात टॉप ऑफ द युरोप. युरोपची सगळ्यात हायेस्ट जागा आहे, त्याला उंच शिखर म्हणतो. असं हे युरोपमधलं टॉपमोस्ट शिखर आहे. ॲक्च्युली बोलतात की हे टॉपमोस्ट नाही,
इथे टॉपमोस्ट स्टेशन आहे. स्टेशन आहे. आता ही एक ट्रेन येते. मी जसं सांगितल्याप्रमाणे इकडचा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता आणि बघत राहावे अशा सगळ्या ट्रेन्स आहेत. काही काही डबल डेकर असतात, बर्नवरनं जाणाऱ्या. इथे पण फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास वगैरे असतो. आणि इथे ना प्राण्यांवरचं प्रेम आपल्या जर इथे जसं आहे तसंच इथे पण आहे. खूप सगळे डॉग लवर्स आहेत आणि प्राणी बिणी सगळे अलाउड आहेत. एअरपोर्टवर पण अलाउड असतात आणि असं इकडचं कल्चर आहे. ट्रेन बघा किती छान दिसते, अगदी आपल्या माथेरानला जाणाऱ्या ट्रेनसारखी. इथे शायनिज प्लॅटे नावाचं एक हिल स्टेशन आहे. तिथे वरून खूप छान व्ह्यू मिळतो, म्हणून खूप सारे टुरिस्ट ही ट्रेन पकडून तिथे जात असतात आणि तिथून इंटरलेकन आणि विल्डर्सविल या स्टेशनचा तुम्हाला व्ह्यू मिळतो. आमच्या आयटिनरीमध्ये आम्ही हे इन्क्लूड केलेलं नाही आहे, म्हणून आम्ही तिकडे जाणार नाही आहोत. आणि अगदीच आम्हाला ते आत्ताच कळलं आहे की इथे असा एक पॉईंट आहे. पण आपण आता बेटर ग्रिंडलवाल्डलाच जाऊया. स्टेशन आहे ना खूप सुंदर आहे. एवढं सुंदर आहे की चारी बाजूने पर्वतरांगांनी वेढलेलं स्टेशन आहे. स्विस ट्रेनचा प्रवास ना खूप आरामदायक आहे. आपल्याकडे अशा आरामदायक ट्रेन्स नाही आहेत. हो, आय नो डेक्कन ओडिसी वगैरे ट्रेन आहे, पण ती खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. आणि स्पेशली आपण इंडियन्सनी लोकल ट्रॅव्हल असा कधीच केलेला नाही. त्यामुळे कदाचित मी ह्या प्रवासाला खूप एक्सायटेड आहे. मी एअरपोर्टवरनं येताना ज्या ट्रेनने आलो ती पण मस्त ट्रेन होती, पण त्या ट्रेनपेक्षा अतिशय छान अशा ट्रेन्सने आपल्याला आता पुढे प्रवास करायचा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या ट्रेन्स असतील. आता ही ट्रेन बघा ना किती सुंदर दिसते. आता त्याच्यावर जे नाव लिहिलं आहे ना, बर्नर ओबरलँड बॅन, हे जर्मन नाव आहे. म्हणजे ही ट्रेन माउंटेन्स, फॉरेस्ट आणि ग्लेशियर्स यांना कनेक्ट करणारी आहे. या ट्रेनमधून लोक आपले पेट्स आणि सायकलसुद्धा नेऊ शकतात. अगदी व्हीलचेअरसुद्धा कम्फर्टेबली ट्रेनच्या आत जाते. हा खाली फुटबोर्ड बघा, तो त्यासाठी आहे की पॅसेंजर्स आणि त्यांच्या वस्तू अगदी सहजपणे आत बाहेर नेता याव्यात. आणि दरवाजा बंद झाला की ऑटोमॅटिकली फुटबोर्ड पण दरवाजाला अटॅच होतो. या फॅसिलिटीजमुळे ॲक्सिडेंटचे चान्सेसच गायब होतात. किती सोयीस्कर आहे ना. हा मॅप पहा. आपण ना असा प्रवास करणार आहोत. इंटरलेकन वेस्ट ते विल्डरवेल हा बस प्रवास आपण केला. तो आता इथे पिवळ्या रंगाने मार्क केलेला आहे. आणि पुढचा जो प्रवास आहे विल्डर्सविल ते ग्रिंडलवाल्ड, हा प्रवास आपल्याला ट्रेनने करायचा आहे. तर आपला मार्ग हा असा असेल. ऑलमोस्ट 45 मिनिटात आपण ग्रिंडलवाल्ड या स्टेशनला पोचू. विल्डर्सविल या स्टेशनची ना एक खासियत मला दिसली आहे की हे स्टेशन खूप बिझी आहे. खूप ट्रेन येत आहेत, पण गर्दी बिलकुल नाही आहे. त्यात असे पॅनोरॅमिक बॅकग्राऊंड्स, असे स्टेशन्स आपल्याला कुठे आणि कधी मिळणार बघायला. तर मग काय, इथली आठवण हवीच ना. मग सुरू केली फोटोग्राफी. हे असे मस्त मस्त बॅकग्राऊंड्स बघून फोटो काढायचा मोह तर आवरतच नव्हता. खूप वेगवेगळ्या ठिकाणी असे फोटोज क्लिक केलेत. त्यातले काही इथे मी तुम्हाला शो करतोय. फोटो क्लिक करतानाच मला ट्रेनची अनाऊन्समेंट झाली होती. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आत्ता तुम्हाला हे असं बाहेर बघायला दिसतंय. किती छान वाटतंय ना. साधारणपणे आपल्याला 45 मिनिट असा प्रवास करावा लागेल आणि ट्रेन खूपच कम्फर्टेबल आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याचे डोअर्स खूप वाईड आहेत आणि मस्तपैकी सीट्स पण मिळाली आहे. ट्रेनच्या सीट्स पण खूप कम्फर्टेबल आहेत. तिथे कोणत्या ऍक्टिव्हिटी करणार आहे? बघूया आता. हायकिंग आपण पोचायला पाहिजे. फक्त आजूबाजूचं बघायला. ट्रेन हायर अल्टिट्यूडला चालली असं वाटतं. हायर अल्टिट्यूड म्हणजे घाट रस्ता, कारण स्पीड थोडा ना कमी झाला आहे.
जसे आपण वर येतोय तसे व्ह्यूज खूप सुंदर दिसायला लागलेत. आता हाच व्ह्यू बघा ना, असं वाटतंय आपण चित्र बघतोय. स्कूलमध्ये जे आपण नेचर ड्रॉइंग काढायचो ना, अगदी तसंच. डोंगर, नदी, घर, झाडे आणि ते मधले रस्ते, अगदी पिक्चर परफेक्ट. हा सुद्धा व्ह्यू तसाच. इथे बाजूला एक कॅराव्हॅन दिसते, नदी पण आहे, म्हणजे ही नक्कीच कॅम्पिंग साईट आहे. ऑब्वियसली असणारच, कारण त्यांना समोर असा एवढा छान व्ह्यू मिळतोय. बाजूला नदी आहे. मस्त व्ह्यू एन्जॉय करत इथले लोक असा वीकेंड स्पेंड करतात. खूप छान. वा, काय मस्त एंट्री झाली बघा या कारची. अगदी टिपिकल बॉलिवूड पिक्चरायझेशन. हा बघा अजून एक पिक्चर परफेक्ट स्पॉट. तुम्हाला हे लोकेशन बघून कळलंच असेल, आपले बॉलिवूड प्रोड्युसर्स इथे का मूवी शूट करायच्या प्रयत्नात असतात ते. हे घर बघा किती मस्त आहे. त्यांनी पण ही रेड फ्लॉवर्स बाहेर लावली आहेत. ही फुलं ना यांच्या प्रॉपर्टीला एक फ्रेश लुक देतात. तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये खूप ठिकाणी असेच व्ह्यूज बघायला मिळतील. घराच्या बाहेर अशा गॅलरीमध्ये ठेवलेल्या कुंड्या आणि त्यातही रेड फ्लॉवर्स. हे एक टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे. पण एक आहे, इथे घरं एवढी छान आहेत, खूप मोठी घरं आहेत, पण माणसं बघायला मिळत नाहीत. अगदी हार्डली घराच्या बाहेर एखाद दुसरा माणूस बघायला मिळतोय, पण तरीही हे अगदी मेंटेन आहे. या ट्रेनला ना वर खिडक्या पण आहेत, ज्यामुळे आपण उंच माउंटन्सचे व्ह्यू एन्जॉय करू शकतो. बापरे, समोर बघा काय मस्त व्ह्यू आहे. ज्यांना युंगफ्राऊला जायचं आहे त्यांनी इथे उतरायचं अशी अनाऊन्समेंट होते. आपल्याला तर पुढे ग्रिंडलवॉल्डला जावं लागेल, त्यामुळे पुढचं स्टेशन असेल. वा, किती सुंदर आहे बघा हे. मध्ये सुद्धा असं युंगफ्राऊसाठी जाण्यासाठी जो मार्ग आहे त्याचं आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला कुठे ट्रेन पकडायला हवी, कुठे गोंडोला पकडायला हवा, किती चार्जेस लागतात. तर हा सगळा त्याचा ग्राफ आहे. स्वित्झर्लंडच्या या बाबतीत बघितलं ना, टुरिझमच्या बाबतीत, तर अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे छोट्या गोष्टीत तिथे येणाऱ्या टुरिस्टना बिलकुल त्रास होणार नाही. युंगफ्राऊला ना खूप लोक जातात. ही ट्रेन आत्ता इथेच खाली झाली आहे. आता जे उरलेत ना ते ग्रिंडलवॉललाच जाणारे आहेत. ग्रिंडलवॉलचा गांडोला बघितला आता. बघूया आपण आता तिकडे जाऊ. तो ग्रिंडलवॉलचाच होता ना, आता गेला तो दिसला तो वर जाताना. तो तिकडचाच होता. आता आपण उतरायचं ना लास्ट किती छान घरं दिसत आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक घर ना रस्त्याने जोडलं आहे. बाहेर वातावरण खूप छान आहे. टेम्परेचर आहे 15 डिग्री सेल्सिअस. एक बरं आहे की इथे अंधार ना रात्री 9 नंतर होतो. टुरिस्टसाठी तर हे ब्लेसिंगच आहे. ही बाजू सुद्धा खूप सुंदर आहे हा. पण इथे ना रेसिडेन्शियल एरिया ट्रॅकच्या खूपच जवळ आहे. यांच्या घरांच्या बॅकड्रॉपला माउंटन व्ह्यू आहे. मध्ये राहून गेलेला स्नो किंवा बर्फ त्याला सुंदर लुक देतोय. बघा ना, ग्रिंडलवॉल्ड सिटी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. घरं किती छान आहेत ना, स्वच्छता तर लाजवाब. ग्रिंडलवॉल्ड स्टेशन आलेलं आहे. बापरे, हे 2 माउंटन्स बघा. यांच्या पायथ्यालाच हे स्टेशन आहे वाटतं. हा लेफ्टचा व्ह्यू बघा, मनाला किती समाधान देतो. अरे, इथे बेंचेसची पण सोय केलेली आहे. इथे बेंचवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या सुंदर ट्रेन पाहणं सुद्धा एक सुखच आहे, नाही का?
आपण अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करायला हवा, तरच आयुष्य सुंदर होतं. आणि स्वित्झर्लंडमध्ये अशा क्षणांची कमी नाही. जिथे पाहाल तिथे तुम्हाला निसर्गाची जादू पाहायला मिळेल. मग प्रश्न पडतो, स्वर्ग हा असाच असतो का? उत्तर नक्कीच हो असेल. चला आता आपल्याला उतरायला हवं. बघितलं का, इथे पहिलं आपल्याला उतरायला देतात, मग बाकीचे ट्रेनमध्ये बसणारे आत जातात. बाहेरी ट्रेन बघा, मस्त वाटते ना, ग्रीन आणि येलो. व्हॉट्सअपला आपण जे ट्रेनचं साईन वापरतो ना, ती ही समोर दिसणारी जी ट्रेन आहे ती ग्रीन अँड येलो, ती त्याच्यावरूनच प्रेरित आहे. आणि हे समोर आयकॉनिक ग्रिंडेलवाल्ड स्टेशन बघा ना, कसं चारी बाजूने माउंटन्सने वेढलेलं आहे. आता आपल्याला इथून बाहेर पडून बसने ग्रिंडेलवाल्ड फर्स्टच्या केबल कार स्टेशनला जायचं आहे. त्यासाठी आपल्याला बाहेर बस स्टँडला जावं लागेल. हा बाहेरचा बस स्टँडचा एरिया खूपच छान आहे, मस्त वाटतोय ना. आणि या गाड्या बघा, आपण क्रॉस करताना त्या थांबूनच राहणार, हॉर्न सुद्धा देणार नाही. पेशन्स बघा त्या ड्रायव्हर्सचे किती. शेवटचा माणूस जाईपर्यंत ती गाडी तशीच उभी राहणार. आणि आपण जरी गेलो नाही ना, तरी ते पहिले आपल्याला सांगणार की तुम्ही जा, मग ते जाणार. हे अगदी छान आहे. तो समोर आपला बस स्टँड आहे. आणि आता आपल्याला केबल कार, क्लिफ वॉक, फर्स्ट लाईड हे सगळं करायचं आहे. तर सगळं ना एका भागात दाखवणं शक्य होणार नाही, त्यामुळे मी त्यांचा ग्रिंडेलवाल्ड सेकंड पार्टमध्ये समावेश केलेला आहे. तर तोही भाग लाईव्ह झाल्यानंतर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांशी शेअर करा, आमची स्विस ट्रिप दाखवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.